6 डिसेंबर रोजी आयोजित केला होता. तर तो 6 डिसेंबर ऐवजी पुढे ढकलला. तेव्हा त्याचं कारण असं आहे सर, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन आहे. देशभरातच नव्हे पूर्ण जगामध्ये हा आदराचा विषय आहे. हा तो पुढे ढकलावा. माझं हे म्हणणं की रद्दच करा. म्हणजे धार्मिक असेल तर आमच्या याचं काही बात नाही. एक पण याच्यामध्ये जर इतर तुम्ही म्हणता येतं म्युझिकल गाणे म्हणजे कोणते गाणे कोणते गाणे नसतात त्याच्यामध्ये. व्हॅल्यू नाही. क्लासिक नृत्य ना, एक क्लासिकल म्युझिक, त्याच्यामध्ये कुठला एक कथक परफॉर्मन्स, कथक डान्स, कथक परफॉर्मन्स, ठीक आहे. दुसरा त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट वाजवायचं, त्याच्यामध्ये व्हायलिन. कसं आहे साहेब माहिती काय, फिल्मी गाणे गाणार नाही. फिल्मी असो कोणते असो, एक कार्यक्रम आहे, एक तो मनोरंजन कार्यक्रम आहे. तिथं ऑडियन्स येते, कॉलेजचे असो किंवा इतर असो, कोणी असू शकतो. आता जे इंटरनॅशनल स्कूलमध्ये पण आम्ही दिलं, त्यांनी तात्काळ आमची दखल घेत पुढं आपल्याकडे असतं असं तर आपण पण केलं असतं. पण हा मनोरंजनच पकडलं नाही सर कार्यक्रम. हा तुम्ही म्हणताय ठीक आहे, धार्मिक असतात तर मी एक समजून घेतो तर ठीक आहे, धार्मिकचं आपलं काही याचा वाद नाही. पण याच्यामध्ये हा मनोरंजन कार्यक्रम ग्राह्य धरला जाईल सर. ह्यो पुढे ढकलला. मला आमची विनंती सर. म्हणजे पण आता तुमचे विचार तसे नसतील, महापरिनिर्वाण दिवशी तुम्हाला शोक पाळायचा नसेल तर आमची भूमिका वेगळी असेल सर. कारण की भारत देशच नव्हे पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांचं कार्य मोठं आहे हे सगळ्यांना माहिती. मला सांगायची गरज नाही. संविधान निर्माते बाबासाहेब त्यांचा तुम्ही आदर ठेवला पाहिजे. एक हा कार्यक्रम खूप पूर्वनियोजित कार्यक्रम. हे पूर्वनियोजित जरी असला साहेब, पण 6 डिसेंबर रोजी त्याच्या अगोदर कधी झाला तुम्हाला माहिती. डिसेंबर तुम्ही म्हणता प्रत्येक डिसेंबरलाच होतो. ठीक बरोबर तुम्ही दिला ना तुमची काय मला तो पुढे ढकलला गेलाच पाहिजे. एवढी तुमची म्हणजे सहकार्य पाहिजे साहेब. आम्हाला तेवढं सांगायला बाकी काय.